करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता निभविता, येथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला शे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ केला. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवासवी तुटी पाडी दोषी. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य जननी देवाची. मावळवीत विश्वाभासो नवल उदयला चंडांसो, अद्वया अब्जिनी विकासो बंधू आता. आता भिनो भागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी. हे शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया. शरदिंदो समाकारे परब्रह्म स्वरूपिणे. वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. आलिया संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा. देह ही काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग. जगमान्य जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 कडव्याचा गोड असा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज संसारामध्ये आला
तर उठा आणि पुन्हा जाग व्हा, पांडुरंगाला शरण जा. पहिल्या कड्यात म्हटलेलं आहे, देह काळाचा आहे, धन कुबेराचा आहे, यापैकी आपलं इथं काही नाही. दुसऱ्या कड्यात म्हटलेलं आहे, देणारा तोच आहे आणि घेऊन जाणाराही तोच आहे, आपली काही सत्ता नाही. तिसऱ्या कड्यात म्हटलेलं आहे. आणि पुढं महाराज म्हणतात, हे सर्व आपण निमित्त आहे. आपल्या याच्यामध्ये आपला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, फक्त आपण निमित्त आहे. चौथ्या कडव्यात सांगितलं. आणि मग असं जर आहे आणि पुन्हा हे सर्व नाशिवंत आहे, नाशवान आहे, आणि मग याच्याकरता देवाचा संबंध का तोडतो? शेवटच्या कड्यामध्ये तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवासवे तुटी पाडितोशी, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. अभंगाचा अर्थ आहे. अभंगावर काही बोलण्यापूर्वी क्षेत्र पळसगाव या पुण्यनगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये बरगतचा असा काही कार्यक्रम आहेत. बरं, सकाळी काकडा आहे, नंतर पुन्हा भजन आहे, भागवत कथा पण आहे. आणि भागवत कथेचे प्रवक्ते असणारे कल्याण महाराज वारी यांची कथा चालू आहे. मगाशी कथेमध्ये थोडंफार आलो होतो. बोलण्यामध्ये गोडवा आहे बरं, आणि बोलण्यात पुन्हा तळमळ आहे. गोडवा आहे, तळमळे आहे, आणि स्वभाव निर्मळ आहे बरं का. बरोबर आहे. आता तुम्ही होतेच ना कथेला, आता याच्यापैकी काही कमी आहे ना. गोडवा आहे, पुन्हा प्रेम आहे, सर्व गोष्टी आहे बरं. आणि सर्व एका ठिकाणी येणं तेवढं साधं गोष्ट नाही. स्वभाव पुन्हा सर्वाशी जुळता मिळत आहे. पुढं असे आपल्याला कथा ऐकायला चांगली मिळायला लागलेली आहे. आणि पुन्हा हरिपाठ आहे, अन्नदानही भरपूर आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी कीर्तन आहे, आणि कीर्तन झाल्यावर पुन्हा जागर पण आहे. म्हणजे सर्व दृष्टीनं गाव जरी छोटं असलं पण कार्यक्रम मोठा आहे. असा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आजची कीर्तनाची सेवा समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळी, महाराज मंडळी सर्वांकडून माझ्याकडे आलेले आहे. सरपंच साहेबांना फोन केला, असा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला तुम्ही या म्हणून या ठिकाणी येणं झालं. या कार्यक्रमाला गावातली, परिसरातली सर्व गायक वादक मंडळी आहे, सर्वच गायक वादक मंडळी आहे, आणि परिसरातली पुन्हा ऐकायला आलेली देखील मंडळी आहे. आता हे सगळ्याचे काही नावं काही घेता येण्यासारखे नाही, पण जेवढे घेता येईल तेवढे मात्र घेऊ नये. 4-2 जरी नावं घेतले तरी मग सगळ्याला जरा बरं वाटतं. होय. आता याच्यामध्ये बेले मामा तर सगळ्याला माहीतच आहे. 2 बेले मामा पुन्हा प्रदीपराव आलेलेच आहे. हार मात्र त्यांचा कुठेही तयारच असतो. पडोळे साहेब आहेत, जमदाडे साहेब आहेत. आता गावातल्याच्या नाव घेणं जरा अवघड आहे बरं का. बरोबर सर्वच गावातली मंडळी आहे. प्रकाशराव आहेत, सकारामजी आहेत. आता जेवढं काय आपल्याला काही नावं घेता आली तेवढे घेण्याचा प्रयत्न केला. बोखारे पांघरा आहे, आकोलीचे महाराजही आहेत. म्हातार गाव तर आहेच ना.
नाव म्हातारं आहे पण सगळे तरुणच आहेत बघा. पण सर्वच काही मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. जसे आपल्याला येडीवाकडी सेवा करता येईल सेवा करण्याचा प्रयत्न करू. साधू संतांनं ठिकठिकाणी आपल्याला उपदेश केलेला आहे बघा, किंवा विचार सांगितलेले आहेत. काय विचार सांगितले महाराजांनं, किंवा आपण संसारामध्ये आलेले आहेत. आता संसारामध्ये आले म्हटल्याच्या नंतर म्हणजे संसार म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न सगळ्याच्या समोर उभा राहतो. संसार 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 म्हणजे नेमकं काय आहे. संसार शब्दाचा अर्थ असा आहे बरं का, संसरती इति संसार. काय संसरती इति संसार म्हणजे याचा अर्थ कळाला का, जे अस्थिर आहे त्याला संसार म्हटलेला आहे. अस्थिर त्याला गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, ऊर्ध्वमूल मदशाख मश्वथम प्राभुरवेय छंदांशी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद. अश्वत्थ वृक्षाचं वर्णन करत असताना याचं मूळ वर आहे आणि फांद्या खाली आहेत. पण अश्वत्थ या शब्दाचा अर्थ सांगत असताना जे उद्यापर्यंत टिकत नाही त्याला म्हटलेलं आहे अश्वत्थ. अश्वत्थ शब्दाचा अर्थ काय, शाब्दिक अर्थ पिंपळ. पिंपळ आहे ना, पिंपळाला देखील अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. आणि पुन्हा त्याचा अर्थ सांगायचा झाला, जे उद्यापर्यंत टिकत नाही त्याला देखील अश्वत्थ म्हटलेलं आहे, किंवा त्याला संसार असं म्हटलेलं आहे. आता या संसारात आपण आहेत, पण संसाराकडं मात्र आपलं ध्यान नाही. मग आता आपण संसारामध्ये नाहीत का, संसारात आपलं ध्यान नाही. काय व्हालं काय नाही याच्याकडे कोणाचं ध्यान नाही. आपलं एकच ध्यान, 2-3 गोष्टीचं ध्यान, खाण्याचं राहण्याचं, होय, अन्न मान धन प्रमाण भरपूर आहे. तर आपल्याला 2-3 गोष्टीचं जास्त ध्यान आहे. अन्नाचं ध्यान आहे, वस्त्राचं ध्यान आहे, बाकीचं मात्र काय कोण्या गोष्टीचं नाही बघा. पण प्रत्येकानं ध्यान ठेवलं पाहिजे. अश्वत्थ म्हणजे जे उद्यापर्यंत टिकत नाही. आता या देहाबाबतीतही जरी आपण विचार केला, देह आपल्याला जशाला तसा वाटत असला तरी देह जशाला तसा नाही. कालचा देह आज राहिला नाही, पण याकडं आपलं लक्ष नाही. कालचा देह आज राहिला नाही. कालचा देह कधीच निघून गेला. आजचा हा दुसरा देह चालू झालेला आहे. पण कालचा देह आजच्या देहामध्ये फरक आहे. एक जण काय म्हटलं, आपल्याला त्या नर्मदा मातेचं तीर्थ घ्यायचं आणि मग तो त्या नर्मदा मातेच्या जिथं काल घेतलं होतं तिथंच मात्र तो गेला आणि म्हणला चला कालचा पाणी मात्र फार गोड आहे, तेच पाणी आपण घेऊ. मग आता एक सांगा, कालचं पाणी राहिलं का? हा, अहो कालचं पाणी कधीच निघून गेलं ना. पुढं पाणी आपल्याला दिसत असलं तरी पण कालचं पाणी मात्र आज राहिलं नाही, बरोबर? हे कधीच वाहून गेलं ना पुढं. मग आपल्याला कालचं पाणी गेलं असं वाटलं का जशाला तसं वाटलं? हां, अहो गेलं वाटलं का जशाला तसं वाटलं? हां, जशाला तसं वाटलं.
तसं या देहाची देखील परिस्थिती आहे. कालचा देह आज राहिलाच नाही, बदल होऊन गेलेला आहे. म्हणून साधू संतांना सांगितलेलं आहे की बाबा हा देह पाहता पाहता मात्र निघून चाललेला आहे. याकडं जरा थोडं लक्ष द्या. विठाला विठाला. तुम्ही म्हणता या देहाकडं लक्ष देण्यासारखं एवढं आहे काय? तुम्ही देहाकडं लक्ष द्या म्हणता, मग या देहाकडं लक्ष देण्या एवढं याच्यात आहे काय हे तर आपल्याला कळालं नाही ना. याच्यात आहे काय हे आपल्याला कळालं नाही, म्हणून याचं आपल्याला काही वाटतच नाही. समजा एखादा आपल्यासमोर एखादी वस्तू पडलेली आहे, ती वस्तू जर समजा आपल्याला कळालीच नाही तर त्या वस्तूबद्दल आपल्याला महत्त्व वाटणार. पण हे जर वस्तूचं सोनं आहे हे कळालं तर मात्र ते ठेवून देईल का? हां, सोनं आहे असं कळाल्याच्या नंतर त्याच्याविधी आस्था निर्माण होईल का नाही? निश्चित आस्था निर्माण होईल. त्याप्रमाणे या देहाचं जर महत्त्वच कळालं नाही तर या देहाचं मात्र आपण कुठंही याचा वापर करणार. कोणी म्हणाल या देहाचं महत्त्व काय आहे? 2-3 गोष्टी आहेत, कामधेनू, कल्पतरू आणि चिंतामणी. साधू संतांना प्रमाण दिलेलाच आहे. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी आवडीची धनी पुरवितो. विठाला विठाला. कामधेनू असू द्या, कल्पतरू असू द्या, चिंतामणी असू द्या, आपल्या मना आवडीची वस्तू मात्र पुरवतात. कामधेनू, समजा एखाद्या वेळेला एखाद्या गावामध्ये दूध नसल आणि त्या कामधेनूची जर प्रार्थना केली तर ती कामधेनू सर्व गावाला दूध पुरवू शकते. बघा, आवडीचे धनी पुरव. त्याप्रमाणे हा मानव देह आहे. या मानव देहामध्ये जे आपल्याला आवड आहे ती आवड या देहात पूर्ण होती का? आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. या देहामध्ये जी आपल्याला आवड आहे ती आवड या देहात पूर्ण होती का नाही फक्त सांगा. हां, म्हणजे काय आवड निर्माण, काय आवड पूर्ण होते? आता तुमचं आम्ही सांगत नाही, आम्ही तुमचं कशाला सांगू, पण आमचं आम्ही सांगतो. आता हे समजा मृदंगाचारी पकवाज वाजवणारे आहे, त्यांना पकवाज शिकण्याची आवड होती, बरोबर आहे? पकवाज शिकण्याची आवड होती. मग आता या देहात त्यांची आवड पूर्ण झाली का नाही? हां, अहो झाली का नाही? समजा यांना गाण्याची आवड होती, कामाची गाण्याची आवड होती, मग त्यांची मात्र गाण्याची आवड पूर्ण झाली का नाही?
आता आम्हाला आवड होती कीर्तन करण्याची, मग आता आम्ही कीर्तन करायला होत का नाही? आता तुमची आवड आम्ही कशाला सांगू? आम्ही तुमचं नाही काढायचं. आता तुम्हाला कशाची आवड आहे, आता याच्यापेक्षा आम्ही काय सांगू? कोणाला शेतीची आवड आहे, कोणाला व्यापाराची आवड आहे, कोणाला नोकरीची आवड आहे. मग ती आवड पूर्ण या देहात होती का नाही? फक्त सरपंच व्हावा ही आवड आहे, मग या देहात सरपंच पदाची आवड पूर्ण झाली का नाही? कोणी असो, समजा एखाद्याला बंगला बांधण्याची आवड निर्माण झाली, तो बंगला या देहातच बांधू शकतो की नाही? आणि मग या देहाला तुम्ही समजता काय? इथं तिथं उगा याच्या देहाचा उपयोग केला आणि काय उपयोग आहे बघा. तुम्हाला खरं सांगू का, या देहाचा जर इकडं तिकडं उपयोग केला ना, तर एक अशी म्हणे बघा, काय म्हणे माहिती? गाढवानं शेत खाल्लं पाप ना पुण्य. काय? गाढवानं शेत खाल्लं पाप ना पुण्य, काही उपयोग नाही. या देहाचा जर इकडं तिकडं उपयोग केला, पुन्हा एक दुसरं आहे बघा, एरंडाचं गुऱ्हाळ फेसना पाणी. म्हणून या देहाचा कुठेही उपयोग करू नका, कारण हा मनुष्य जन्म म्हणजे संसार. संसार शब्दाचा अर्थ काय? या मनुष्य देहाला देखील संसार असं म्हटलेलं आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आलेले आहे. आल्याच्या नंतर काय करायला पाहिजे? पहिल्या देह ही काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? आली या संसारा, उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. मग आता आली या संसारा म्हणजे देहामध्ये आलो, पुन्हा माऊलीचा गोड अभंग आहे. काय? ये साथी आलिया उळंगा, नाही तरी संसारो जाईल रया. ये साथी आलिया उळंगा शारंग. ये साथी म्हणजे या देहामध्ये आलात, देवाकडं वळा. बरं,
कारण ज्याच्याकडं आपण वळालेला आहे ते राहत नाही आणि आपलं तर काही खरं नाही. सगळी पांगापांगी होती हे लक्षात ठेवा. आणि एक दिवस पांगापांगी ठरलेली आहे. त्या डोंगरीजी महाराजांच्या भागवतामध्ये शब्द आलेला आहे, संयोग हा वियोग होण्याकरताच आहे. हा संयोग आहे ना, हा संयोग वियोग होण्याकरता आहे. म्हणून हे काही खरं नाही आणि नाही समजिलं तरी खरं नाही. विठाला विठाला. आम्ही तुमचं खरं समजित नाहीत, नका समजू, पण खरं नाही एवढं 100% मात्र खरं आहे. पांगापांगी होणार म्हणजे होणार. तुम्ही म्हणता शाप द्याले काय? शाप नाही, सूचना आहे. शाप आहे का सूचना आहे? हा, सूचना आहे. साधू संतानं सूचना केलेली आहे. पुत्रपत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर, मिळती काष्टे लोटता पुर, आदळी दूर होती खल्लाळी. सर्व एकत्र येतात आणि एकत्र आल्याच्या नंतर ज्याचं संपलं ते मात्र निघून जातात. हे खरं आहे का खोटं? साधू संतांचं बोलणं खरं असतं. म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा, या देहाची देखील तीच स्थिती आहे. हा देह आपल्याजवळ जास्त दिवस राहणारा नाही. हे आपल्याला सोडून चाललेला आहे, हे आपल्याला माहिती नाही. हे क्षणाक्षणाला आपल्याला सोडून चाललेला आहे. आपण सोडायला तयार नाही, पण तो आपल्याजवळ राहायला तयार नाही. विठाला विठाला. पुन्हा सांगायचं का उदाहरण? मायबापाला पोरायला सोडू वाटत नाही, पण पोरं मायबापाजवळ राहत नाही. खरं आहे का खोटं आहे सांगा? हां, महे 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 करायचं काही काम नाही. आणि आजकाल तर नाहीच. रोज पेपर काय, मोबाईल काय, टी व्ही काय, तुम्ही जास्त पाहता म्हणा. म्हणून महाराज म्हणतात, जाणून आंधळे होऊ नका. काय? जाणून आंधळे होऊ नका. हीच संत आपल्याला उठायला सांगतात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. महाराज म्हणतात, बाबा अमोल किमतीचा हा मानव देह आपल्याला मिळालेला आहे, याच्यामध्ये मात्र उठा. आता काय म्हणते, उठलो. काही माणसं झोपीतच उठत. आता काही माणसं म्हणण्यापेक्षा तुम्ही फक्त संस्थेवर येऊन बघा. अहो काय काय पोरं तर हातरून गुंडाळतात, बगलात मारतात आणि निघतात. आता आपण म्हणू कुठं चालले? एकही नाही, दोनही नाही, कारण ती झोपीतच आहेत. फक्त तुम्हाला जर हे नमुना बघायचा असेल तर संस्थेवर 1-2 दिवस मुक्कामाला राहावं लागेल. झोपीतच उठत येत. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलं, उठा पण जाग व्हा. विठाला विठाला. उत्तिष्ठत जागृत असं पण म्हटलेलं आहे. ओठ माणसानं उठलं पाहिजे आणि उठून जाग झालं पाहिजे. जाग होणं म्हणजे काय कल्पना आहे? स्वचं जाणीव होणं, त्याला जाग होणं असं म्हटलं. स्वची जाणीव, स्वच म्हणजे कळाल, स्वच म्हणजे स्वतःची. स्वतःची जाणीव होणं याला जाग होणं असं म्हटलं. आता आपल्या मात्र या बाबतीमध्ये आपल्याला स्वची जाणीवच नाही.
म्हणजे आपण कोण आहे याचं काही माहीतच नाही. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपल्याला आठवणच नाही. पण म्हणून महाराज म्हणतात, आपण आपली मात्र आठवण करा, म्हणजे जाग व्हा. मग कोणी म्हणाल का हो, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. सोन्यानीच ज्ञान काढून मागा रे, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. सोन्यानीच ज्ञान, सोन्यानीच ज्ञान, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. साधू संतांनी सांगितलेलं आहे की बाबा जागा, नाही का. पुन्हा महाराजांनी म्हटलेलं आहे, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आता जाग होणं म्हणजे नेमकं काय. जागता जगदेव राखा काही, जागता जगदेव. जो जागा आहे त्याला जगदेव दिसतो बरं का. जगदेव दिसत असल तर डोळे झाकून समजायचं तो जागा आहे, आणि त्याला जग दिसत असेल तर तो झोपल्यालाही समजायचं. मग आता आपण जागे आहेत का झोपलेले आहेत? अहो, आपल्याला जग दिसायला का देव दिसायला? हा, आता ही काय अवघड शब्द नाहीत ना. अहो, जग दिसायला का देव दिसायला? हा, जग दिसायला ना, मग झोपलेले. देव दिसायला जागे, विठाला विठाला. महाराजाचंच प्रमाण आहे ना, जागता जगदेव राखा काही भाव. या ठिकाणी भाव ठेवा किंवा जग जग नसून देव आहे. महाराजांनी आपल्याला म्हटलेलं आहे, जग नव्हे अवघा जनार्दन. जग नव्हे म्हणजे जग नाही, सर्व काही जनार्दनच आहे, म्हणजे परमात्माच आहे. आणि परमात्मा दिसणं याला जागा असं म्हटलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात, बाबा आलिया संसारा उढा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. हा पांडुरंग हा उदार आहे बघा. विठाला विठाला. उदार कोणाला म्हटलं जातं? उदार त्याला म्हटलं जातं न म्हणता जो सहकार्य करतो त्याला काय म्हटलं जातं? उदार म्हटलं जातं. हा, उदार कोणाला म्हटलं जातं? न म्हणता जो काही समजा अडीअडचणीच्या प्रसंगाला सहकार्य करतो त्याला उदार म्हटलं जातं. मागितल्यावर सहकार्य करणं याच्यापेक्षा न म्हणता कोणाच्या लग्न कार्यामध्ये म्हणा, कोणाच्या सुखदुःखामध्ये म्हणा, कोणाच्या एखाद्या वेळेला औषध पाणी म्हणा, काही म्हणा, अशा वेळेला जो काही मनानं सहकार्य करत असतो त्यालाच माणसं उदार मनुष्य हो. अहो, ते कोणाला खर्च करते, यालाच खर्च करतं असं कोणालाही खर्च करतं. आता तुम्हाला एक मोठं उदाहरण सांगायचं झालं, रामकृष्ण पाटील माजी खासदार. प्लॉट तुम्ही आलेले आहेत का? पडोळे साहेब तुम्ही आले? मामा नाही.
लय मोठा. वारकरी असो, संन्यासी असो किंवा महाराज असो, कोणी असो, गरीब असो, सहकार्य करा. आणि परमार्थातला तर राजाच होता. 30-40 लाख रुपये तर सहज खर्च करायचे. म्हणजे उदार. आता परमार्थामध्ये जरी उदार सांगायचं झालं, देवासारखा उदार तर मात्र कोणीच नाही. देवाने असा उदारपणा काय केला, देवाजवळ जे 6 गुण होते ते 6 गुण देखील 6 जणाला देऊन टाकले. विठाला ऐका, यश श्री अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवरे वसती जेत, म्हणून तो भगवंतो. हे 6 गुणही 6 जणाला देऊन टाकले. येशे थोरविला मारुती. ऐका, श्री येशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती. ऐश्वर्य देऊनी कर्णाहती, कीर्ती दिगंतरी पसरत. हे 6 गुण सगळ्याला दिले होते. आणि आजही उदार हा गुण सगळ्याला नाही मिळत. एखादा फाटका मनुष्य असतो पण त्याच्या ठिकाणी उदारपणा असतो. एखाद्याच्या ठिकाणी करोडोपती असतो पण मात्र घराहून कावळा जाऊ देत नाही. घराहून कावळा देखील जाऊ देत नाही. ते देवगाव आहे, देवगाव फाटा. अशी सप्ताहाची मीटिंग बसली की पहिले काय नाही 2 एकर जमीन. पहिले 5,000 रुपये काढायचे आणि सगळ्या समोर ठेवायचे. पांडुरंग पाटील म्हणून त्याचं नाव. आणि पूर्ण गावाला पंगत. गाव मोठं पुन्हा. ते पुन्हा गोड अन्न चांगल्या पद्धतीनं पंगत करायची. मग आता 2 एकरवाल्या जमिनीला शक्य आहे का? पर पाण्याची नाही, पुन्हा कोरडवाहू. मग आता अशा माणसाचं नाव आता निघालं की आता आहेत का नाही मला हे माहीतही नाही बघा. म्हणजे जवळ काही नाही पण देण्यात कमी नाही. विठाला विठाला. सगळ्याचा तात्पर्यार्थ हा उदार गुण कोणालाही मिळत नाही, ध्यानात ठेवा. देव का देव तपासूनच मात्र उदारपणा त्याला देत असतो. कर्ण उदार होता बघा. काय कर्ण उदार होते. एकदा आता दुर्योधन ते मित्र होते. आता मित्र असल्यामुळं काय झालं की बाबा ते म्हणले, बाबा दुर्योधन म्हणला आमच्या मंडळीला तू घेऊन ये. ते म्हणलं बरं. मग घेऊन येताना काय झालं की मध्यंतरी एक जण भेटला. ते म्हणले बाबा आम्हाला लय काम पडलो, मग आम्हाला इथं जरा सोन्याचं काम पडलं. ते काय सोन्याचं काम पडलं. मला घरी गेल्यावर दिला असतं. नाही म्हणजे मला आत्ताच काम पडलं. मग ते दुर्योधनाच्या मंडळीला म्हणले ते आहे तुमच्या अंगावर सोनं ते द्या. ते म्हणले नाही देत. नाही देत म्हणले यानं हिसकून घेतली आणि हिसकून घेऊन मात्र त्यांना देऊन टाकले. देऊन टाकल्यावर हे माझं रडत घरी गेलेले दुर्योधनाला सांगितलं असं असं झालं. ते म्हणले बरं झालं तेवढ्याहूनच गेलं. म्हणजे पुढचं काय तुम्हाला कळालं. म्हणजे कर्ण एवढा उदार होते बघा. विठाला विठाला. सांगायचा तात्पर्य अर्थ देवानं 6 गुण 6 जणाला देऊन टाकले बघा. म्हणून महाराजांनी आणि एवढंच त्यांना 6 गुण दिले. आपल्याला पण सगळं देवानं दिलेलं आहे. पण आपण पुन्हा अपेक्षा न करता देवानं आपल्याला सगळं दिलेलं आहे.
सगळं दिलेलं म्हणजे देहापासूनच सगळं धरून हा देह कोणी दिला माहिती आहे? हा प्रमाण आपल्याला ऐकतं का नाही? देवे दिला देह, देवे दिला देह भजन गोमता, 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 महाराजांनी तर म्हटलं देह देवानं दिला, बरं पुन्हा गोमटा म्हणजे सुंदर दिला. हा नाही तर आपण पंढरपूरला पाहतो पुंडलिकाच्या वाळवंटात काय परिस्थिती, जे मागायला बसलेले आहेत बिचारे. हा काय विद्रूप शरीर आहे. आपल्याला सर्व इंद्रिय संपन्न शरीर आहे. तुकाराम महाराजाचंच प्रमाणे फक्त पाठ नाही. त्याचा अर्थ असा आहे, सर्व इंद्रियानं संपन्न आपल्याला मनुष्य देह दिलेला आहे. इंद्रिय दिलेलं आहे, प्राण दिला, जीव दिला, सर्व दिलेलं आहे. या शरीराला जे लागणारं ते पण देवानं दिलेलं आहे. यशोदा माता भगवान शंकराला म्हणतात, बाबा तुमचा सत्कार करायचा, तुम्हाला कपडे करायचे, तुम्हाला दागदागिने करायचे. भगवान शंकर म्हणतात, माते हे तुमच्याजवळ आहे ते सगळं माझंच आहे. मला विश्वनाथ म्हणतात. विठाला विठाला. माते मी विश्वनाथ आहे. विश्वनाथ म्हणजे कळालं ईश्वराचा मालक आहे. सर्व काही मीच दिलेलं आहे. म्हणून देवा हा उदार आहे. आणि त्या उदार असणाऱ्या पांडुरंगाला शरण. बरं शरण का जायचं तुम्हाला माहिती आहे? स्वतः भगवान म्हणतात, अर्जुना तुम्ही याला त्याला शरण जाऊ नका, तुम्ही मलाच शरण या. तुम्ही जर मला शरण आले तर वेळ न लागता मी तुमचा तात्काळ उद्धार करतो. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. न चिरात म्हणजे वेळ न लागता मी तुमचा उद्धार करीन. जो मज होयानने शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणंगता शरण्य मीचे एको. विठाला. भगवान असं जर ठासून सांगतात. काय ठासून सांगतात? शरण जाण्याला जर योग्य कोण असन तर मीच आहे, म्हणून तुम्ही मला शरण घ्या. या दृष्टीनं महाराज म्हणतात, मनमोनी शरण जावे, मनमोनी शरण जावे, सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची. तो हा भूतरील पार, तो हा भूतरील पार.
शरण जावे सर्व भावी देवाशी सर्व भावानं देवाला शरण जा. कोणी म्हणतात सर्व भाऊ म्हणजे आम्ही 5 जण आहे. मग 5 जणांना देवाला शरण गेल्यावर आमच्या घराचं कसं? म्हणजे हे 5 जण भाऊ नाही, कायिक वाचिक मानसिक या भावनेनं देवाला शरण जा. महाराजही म्हणतात शरण जा उदारा पांडुरंगा. का? हे देह आणि धन देह हे काळाचे धन कुबेराचे. 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 देह हे पांडुरंगा. देवाला शरण जाणं म्हणजे काय आहे? शरण या शब्दाचा अर्थ ऐक्य. काय? शरण शब्दाचा अर्थ काय? ऐक्य. देवाशी एक रूप होणं त्याला म्हणायचं शरण जाणं. कारण देहाचा देवाचा आणि आपला जुना संबंध. काय? देवाचा आणि आपला जुना संबंध आहे. नवीन संबंध करायची गरज नाही. फक्त आपल्याला मात्र देवाचा आपला संबंध आहे एवढं माहिती. म्हणून महाराज म्हणतात एवढी माहिती करून घ्या म्हणजे शरण जा उदारा
पांडुरंग आहे. का? कारण देह हे काळाचा आहे, हे आपला नाही. हे आपण याला आपलं समजून बसलो, आपलं समजून बसलो, पण हे आपलं नाही हे ध्यानात ठेवा. हे देह जर कोणाचा असेल तर काळाच आहे. तुम्हाला इथं पुन्हा उदाहरण जर द्यायचं झालं, आता समजा उपरणे येत अंगावर, सगळ्याच्याच उपरणे अंगावर, खरं बरोबर आहे. आता उपरणं कोणाचे सांगता येईल का? आता प्रत्येकजण म्हणणार हे उपरणं माझं, हे उपरणं माझं, हे उपरणं माझं, ही टोपी माझी, ही टोपी माझी, हे शर्ट माझं, हे शर्ट माझं, ही घडी माझी, ही घडी माझी. आता आपण माझं म्हणायलोत, पण समजून म्हणायलोत का न समजून म्हणायलो? हां, अहो याला सगळ्याला आपण माझं म्हणायलोत का समजून का न समजून? न समजून. समजल्यावर याला आपण माझं म्हणणारच नाही. कारण हे उपरणे आहे कापसाचं. हे झाले कशापासून? कापसापासून झाले. आता बुवाच्या डोक्याला टोपी आहे, कशापासून झाली? कापसापासून. मग आता टोपी कापसाची आहे का आपली आहे फक्त सांग. पण आपलं समजून बसलो का नाही? त्याप्रमाणे या देहाची देखील स्थिती ती आहे. देह सरळ सरळ मात्र हा काळाचा आहे. का? कारण देह मात्र काळ या देहाला कधी उचलून घेऊन जाऊ शकतो. आपल्या बरं, आता हे प्रत्यक्ष काही गोष्टी घडलेल्या आहेत तरी आपण डोळे झाकपणा करतो. हा, अहो माणसं म्हणतात का नाही, आताच होता ना आताच गेला. अहो आम्ही बिडी ओढली बरोबर, बिडी ओढली घरी गेलो, चहा घेतला, तेवढ्या आता कळालं की ते गेला म्हणून. मला खरंच वाटलं नाही, पण मी तिकडे फोन केला शेजाऱ्या पाजाऱ्या, नाही म्हणजे खरंच गेला. मग कधी याचा काय आहे का भरोसा? क्षणभंगुर नाही भरवसा, हो क्षणभंगुर नाही भरवसा. हरे सावध सोडा मायाशा, हरे सावध सोडा मायाशा. काही नसते मग गळा पडेल फासा, काही नसते मग गळा पडेल फासा. पुढे हुशार धराय वरसाला, राम राम स्वरा, हरे राम राम स्वरा, आता आपण नेहमीप्रमाणे म्हणतो क्षणभंगूर नाही, पण आपल्याला वाटतच नाही आणि काही वाटत नाही. रोज प्रमाण चालू आहे. जे कोणीही महाराज झाला की हे प्रमाण मांडल्याशिवाय राहतच नाही, काही का नाही? बघ, क्षणभंगूर नाही. आणि याला तर वाटतं आपण चिरंजीवच आहेत. सांगणाराला वाटतं चिरंजीव, म्हणणाराला वाटतं, ऐकणाराला वाटतं, पण हे नाहीच. क्षणभंगूरच. म्हणजे कधी हे पडन याचं काही सांगता येईल ते. कारण अंतकाळ शब्दाचा अर्थ काय माहिती? अंतकाळ, अंतकाळ शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. प्रतिक्षणस्य अंतः इति अंतकाळः. प्रतिक्षणस्य अंतः, प्रत्येकाचा प्रत्येक क्षणाला अंत आहे, त्याला अंतकाळ असं म्हटलेलं आहे. म्हणून लय आपण निवांत राहिलं नाही पाहिजे. आणि बरेच आहेत जमाना राहिला. अरे कशाचा जमाना राहिला? जमाना राहिला म्हणजे कळालं का? आणि का 40-50 येतो
आता तर 40 वर्ष झाली, 10 कमी सांगितले, 60 राहिले. आता 60 राहतील का हेच माहिती हां नाही. म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा, देह आपला नाहीचे, देह काळाच आहे. देह पुन्हा सांगितला, देह मातीतून निर्माण झालेला आहे. हा देह कुठून झाला माहिती का? मातीतून झालेला आहे आणि याचा शेवट मातीतच होणार आहे. शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नयती सांगाली, कोणी शरीराची होय माती, कोणी नयती सांगाली, कोणी नयती सांगाली, कोणी नयती सांगाली. हा मातीतूनच तयार झाला. आता कसा झाला, काय झाला, आणि आपल्याला सांगायला तेवढं जरा वेळ नाही. 10 वाजत आले, बरोबर आहे का? आपल्याला फक्त अर्धा तास राहिला. विठाला विठाला तर हा देह मातीतूनच झालेला आहे आणि मातीतच शेवट होणार आहे. शेवटचं सांगतो बघा. कुठे गेले होते हो? मातीला गेलो. कोणाची होती? आता इथं कोणाची सांगा, इथं नाहीच कोणाची. हा मातीला गेलो होतो म्हणजे त्याची शेवट काय झाली? काय होतं असतं माहिती आहे का? या शेवटला देहाला पुरल्याच्या नंतर माती होती. जाळलं तर हां जाळलं तर काय होतं? राख होते. आणि कोल्ह्या कुत्र्यानं खाल्लं तर कोल्ह्या कुत्र्यानं खाल्ल्यावर काय होतं? अहो विष्ठा होते ना. याचे काय आहे? माणसाचं शेवटकडं लक्ष पाहिजे. कोल्ह्या कुत्र्यानं जर खाल्ले ते याचं विष्ठा तयार होती, विष्ठा, आणि मातीमध्ये मिसळल्या जात. जर पुरलं तर याची कालांतरानं मात्र मातीमध्ये मिसळून जाते आणि राख तर मातीमध्ये मिसळतीच. म्हणून शेवट या शरीराचा काय विचार आहे बघा. आणि पुन्हाही परत न मिळणारी अशी गोष्ट आहे. म्हणून जरा माणसानं सावधान राहिलं पाहिजे. ज्याला आपण माझं म्हणतो ते आपलं नाही आहे. हे मातीतून तयार झालेलं आहे आणि हे काळाचं आहे. देह हे काळाचे. महाराज म्हणतात धन कुबेराचे. आपल्याजवळ जे काही पैसा आहे तो पैसा आपला नाहीच. कबीराने आपलं कोणी कुबेराने दिलेला आहे. कुबेर भंडारी आहे ना वाटाणं. नर्मदा मातेच्या वाटाणं आहे बघा. या बाजूला लक्ष्मीनारायण स्वामीनारायणाचं मंदिर आहे अलीकडल्या काठानं आणि पलीकडल्या काठानं कुबेर भंडारी आहे. हे आपल्याजवळ जे आहे ना मालमत्ता हे सगळं कुबेराने दिलेलं आहे. कारण याचा तो काय अर्थ खातं त्यांच्याकडे. कोणाकडे? कुबेर भंडारीकडे अर्थ खातं आहे. हां आणि हे सर्व त्यांचं आहे. येथे मनुष्याचे काय आहे? इथं आपलं काहीच नाही. आता याच्या पुन्हा बारकाईने जर विचार केला, इथं आपलं काहीच नाही. जर आपलं काय असेल तर फक्त देवच आपला आहे. आपला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नव्हे. आपलं जर काय असेल तर एक देवच आपला आहे. देवाला सोडून आपलं काहीही नाही. हे चांगलं लक्षात ठेवलं पाहिजे. काय? हे चांगलं लक्षात ठेवलं पाहिजे. चांगलं लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त आपलं जर काय असेल तर देवच आपला आहे. म्हणून साधू संतांना सांगितलेलं आहे
देव आपण आहे असं जाणून घ्या. बाकी आपलं काही नाही. बरं राहतं काही, बरं काही बरोबर येतं का काही, हे कोणाला आहे माहीत. बरोबर काहीच येत नाही. आता ही बिस्लरी आहे, बिस्लरी तरी आमच्याबरोबर येईल का? हे बाकीचं तर काहीच नाही. हां, आता ही घडी तरी येईल का बरोबर? धन मिळविले कोट्यानो कोटी सवे नये रे लंगोटी सवे नये रे लंगोटी सवे नये रे. धन मिळविले कोट्यानो कोटी सवे नये रे लंगोटी सवे नये रे लंगोटी मिळविले कोटी संगे नयरे लंगोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. काय 7 कोटी घरं सोन्याची होती. कोणाची? राजा रावणाची. पण सांगा ते कवडी गेली नाही बघा. म्हणून मुद्दा आपल्या एवढाच आहे, हे आपलं नाही बघा. मग आपलं जर काय असेल तर देवच आपला आहे. म्हणून येथे मनुष्याचे काय आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? आणि हे सर्व जे आपल्याजवळ जे आहे, देणारा तोच आहे आणि घेऊन जाणारा तोच आहे. पुढच्या कड्यामध्ये देता देव विता 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 माणसं म्हणतात ना, आपली काय सत्ता आहे, आपल्या काय हातात. आणि खरंच आपल्या हातात काय आहे? हां, हे सर्व काही दिलेलंच आहे आणि घेऊन जाणारा तोच आहे. मग याच्यात आपली काय सत्ता, काय आपला अधिकार आहे? सत्ता म्हणजे अधिकार. आपला इथं काही अधिकार नाही बघा. हे आपलं हे असं म्हणण्याचा काहीच अधिकार नाही. सर्व मात्र हे दिलेलं आहे. तुम्हाला सांगायचं का? कोण सांगायचं का? वेगळ्या भाषेत नाही बघ. शरीर मायबापानं दिलेलं आहे. त्या साधक संजीवनीमध्ये वाक्य आलेलं आहे,
शरीर मायबापानं दिलेलं आहे, बरोबर आहे? हे शरीर कोणी दिलं? अहो हे शरीर कोणी दिलं? आता एवढं कळत नाही. मायबापानं दिलं ना, बरोबर आहे? विद्या कोणी दिली? विद्या गुरुजीनं दिली. शाळेत हा पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, काही तर चौथी 4-5 वर्ष राहते तरी पुढं जातात नाही. ही विद्या कोणी दिली? गुरुजीनं दिली. बरं, परमार्थ करण्याचं ज्ञान कोणी दिलं? गुरुनं दिलं, संतानं दिलं. आणि कमवण्याचं ज्ञान कोणी दिलं माहिती आहे का? कमवण्याचं ज्ञान मी होतो म्हणून भाया मागं सारूच नका. बरं का? आमच्या बापाच्या काळात काही नव्हतं. माणसं म्हणते, पण हे कमवण्याचं ज्ञान कोणी दिलं माहिती? आपले जे पितर आहेत का, त्या पितरांनी आपल्याला बुद्धी दिलेली. असं असं कमव, हे आपलं काहीच नाही. देह मिळालेलाच आहे, विद्या मिळालेलीच आहे, पुन्हा ज्ञान मिळालेलंच आहे, आणि कमवण्याची बुद्धी देखील मिळालेलीच आहे. इथं आपला काय अधिकार आहे? आपला कशावरच अधिकार? महाराज म्हणतात, देता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे? आपला कशावरच अधिकार, कशाचीच आपली सत्ता नाही. मग आपण फक्त निमित्त आहे. महाराजांना पुढं म्हटलं, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आपण सर्व निमित्त आहेत. नाही, भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तूच फक्त हे निमित्त आहे, हे मरणारेच आहे. नाही का? तू मारणारा नाही आणि हे मरणारे नाही, तर हे आपोआपच मरणारे आहे. नाही, अंतवंत इमे देहा नित्य शोभता शरीरिना, अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. भगवान म्हणतात, अर्जुना हा देह आपोआपच नाश पावणार आहे. त्याला स्वभाव नाश असं म्हटलं. स्वभाव नाश, स्वभाव नाश शब्दाचा अर्थ काय? स्वतःहून होणारा नाश, त्याला म्हणायचं स्वभाव नाश. त्याच्याकरता उदाहरण द्यायचं झालं, शेप म्हणा, केळं म्हणा, द्राक्ष म्हणा, चिक्कू म्हणा, यांना नाश केला तर नाश होतो का? नाही केला तरी नाश होतो. नाही केला तरी ह्याचा नाश होतो. आता शेप समजा राहतो, राहून राहून किती दिवस राहते चांगली? एक दिवस तर नाश पावणारच आहे. तसं साधू संतांना सांगितलेलं आहे की बाबा हे सर्व नाश पावणारच आहे. म्हणून आपण फक्त नुसते निमित्त आहेत, निमित्त. हे आसन माझन 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 असं म्हणायचं काहीच नाही. व्यवहार करावा लागतो माझं म्हणून, पण समजूत मात्र माझी नसावा. आता माझं म्हणावंच लागेल ना व्यवहार, कारण माझं म्हणल्याशिवाय व्यवहार होणार नाही. पण समजूत मात्र माझेपणाची राहिली नाही पाहिजे. म्हणल्यानं बिघडत नाही, एक ध्यानात घ्या. म्हणल्यानं बिघडत नाही, माझं समजल्यानं बिघडत. माझं म्हणल्यानं बिघडतं का? माझं समजल्यानं बिघडत. माझं म्हणल्यानं काय बिघडत नाही. आता आपण कोणाला म्हणत नाहीत काय माझं म्हणून? हां, आपण कोणालाही माझं म्हणतोच ना. मग आता ते माझं म्हणतात का माझं समजतात?
हा अहो हे आमचा चुलत भाऊ आहे, हे माझा चुलत भाऊ आहे, हे माझा माऊस भाऊ आहे. हे आपण म्हणतो का समजतो? म्हणतो आपण, समजत. तसं या ठिकाणी आपला असावा. म्हणल्यानं बिघडत नाही, पण समजल्यानं मात्र बिघडल्याशिवाय. एक वाक्य सांगायचं का? म्हणल्यानं मात्र बंधन नाही, पण समजल्यानं बंधन नक्की आहे. म्हणून आपण सर्व निमित्त आहेत. महाराज म्हणतात, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आणि शेवटच्या कड्यात महाराज तुका म्हणे का रे नाशिवंता सारे, तुका म्हणे का रे नाशिवंता साठी, तुका म्हणे का रे नाशिवंता साठी, तुका म्हणे का रे नाशिवंता साठी. देवा सगळे पारे देवा सगळे पारे तुझे दे काळा
तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे तुटी पाडी दोषी. महाराज म्हणतात आतापर्यंत जे सांगितलेलं आहे ते सर्व नाशिवंत आहे, म्हणजे नाश पावणार आहे. नाशवानाकरता तू देवाचा संबंध का तोडतो? कारण देवाचा संबंध जोडला की बाकीचे संबंध जोडायची गरजच नाही. एक वाक्य सांगायचं का, देव मिळाला की सगळंच मिळत, पण सगळं मिळाल्यावर देव नाही मिळत. काय सगळं मिळाल्यावर देव नाही मिळत. त्या सिकंदराला सगळं मिळालं होतं, फक्त देव मिळाला नव्हता. मग शेवट पश्चाताप झाला आणि सांगितलं की मी हे जगत जेता होता, म्हणजे पूर्ण जग जिंकलेलं होतं. त्यांनी शेवट असा 2 हात केलेले आहे, म्हणजे हाताला बांधू नका म्हणे, बाकी पाय हे ते सगळे बांधून टाका. बरं कशामुळं बांधते ते काय पळून जातं ते बांधतेत ना त्या. बरं पुन्हा साधं बांधित नाही, तो जुन्या दाव्यानं बांधित नाहीत, नवे पुन्हा त्याला काय म्हणते पड म्हणतात. बघ इकडं काय म्हणते ते, आता सगळं नवीनच झालं आहे म्हणून. हा ते आंबड्याचं ओळीत होते पड, त्याला असं चांगलं कचकाटून आवळीत होते. बघ ते काय पळत होतं का कोणाच्या मागं लागत होतं. कारण बांधून या देती यमा. हा जाऊ दे, आपला विषय जास्त नाही. त्यांनी मात्र असे 2 हात हे केलेले. लोक म्हणले असे 2 हात का, तर ते म्हणले याचा अर्थ असा आहे दोन्ही हातानं जे कमवलं ते सर्व इथं राहिलं आणि मी एकटाच मात्र आता दुःख भोगणार आहे. जे दोन्ही हातानं जे कमवलेलं सगळ्याचं सगळं या ठिकाणी राहणार आणि जन्मभर मी जे काय पाप केलेलं आहे ते पाप मात्र मी एकटा भोगणार. पापानं जे कमवलेलं असतं ते एकट्याला भोगावं लागतं, घरातल्या लोकायला नाही भोगावं लागत. ज्यानं कमवलेलं असतं त्याला एकट्याला भोगावं लागतं. म्हणून प्रत्येकानं ध्यानात ठेवा, तुकाराम महाराजांनं सांगितलेलं हे सर्व नाशवान आहे आणि हे नाशिवंत जाणारं, नाशिवंत देह नाशेला हा जाना, हे सर्व आपोआप नाश पावणार आहे. आणि त्यामुळं देवाचा संबंध का जोडतो? म्हणून सगळं मिळालं म्हणजे देव नाही मिळत, पण देव मिळाल्यावर मात्र सगळंच मिळत. हे सुदाम देवाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. सुदाम देवाला काही मिळालं नव्हतं, पण त्याला देव मिळाला आणि देव मिळाल्यामुळं मग त्यांना सोन्याची नगरी मिळाली. सुदामा ब्राह्मण काहीचा दरिद्री पिढीला आणि मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोडण्याचा दिला. मुद्दा आपला एवढा चालला. महाराज म्हणतात बाबा हे सगळं नाशवान आहे, त्याच्यासाठी देवाचा का संबंध तोडतो? ते देवाशी संबंध तू जोड, असं महाराजांचं म्हणणं आहे. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवा सवे तुटी पाडी तोशी. हा देवाचा संबंध तोडू नको का? तू या मनुष्य देहामध्ये आलेला आहे. पहिल्या कड्यात आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? ज्ञानेश्वर नारायण